अमित साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरेंनी सरकारला सवाल केलाय। महाराष्ट्राची सुसंस्कृत संवेदनशील राजकारणाची परंपरा ही धोक्यात आलेली आहे। साटम प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे यांच्याकडून हा निशाणा साधण्यात आलेला आहे। भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढलाय या शब्दात राज ठाकरेंनी टीका केली आहे। फडणवीस संवेदनशील सीएम असल्याची प्रतिमा अशा घटनांमुळे मलिन होत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये माज वाढलेला आहे, सत्तेचा माज वाढलेला आहे अशी टीका राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। अमित साटम यांनी साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून ज्यावेळेला एका व्यक्तीचा मृत्यू झाला त्यावेळेला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना पायऱ्यांच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं होतं त्याच्यावरून टीका होऊ लागलेली आहे। चहूबाजूने टीका झाली, विरोधकांकडून टीका करण्यात आली। आता राज ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय। राज ठाकरे यांनी सरकारला सवाल केलेला आहे साटम यांच्या हसण्यावरून। महाराष्ट्राची सुसंस्कृत आणि संवेदनशील राजकारणाची परंपरा ही धोक्यात आलेली आहे। साटम प्रकरणावरून राज ठाकरे यांनी हा निशाणा साधलेला आहे। मुख्यमंत्री मौन बाळगत असल्यानं नेते बेफाम झाल्याचा आरोप राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। अमित साटम यांची ज्या पद्धतीने रिॲक्शन होती त्यावरून चहूबाजूने टीका होतीये। भाजपच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आलाय, केंद्रातील लोक वाटेल तसं वागतायत। अमित साटमांवर फडणवीसांचं मौन का असा सवाल राज ठाकरेंनी केलेला आहे। राग लोकांच्या मनामध्ये होता आणि आहे, हा संसर्ग आता राज्यापर्यंत पसरला आहे का? तुम्ही ते पसरवू देताय का? इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रामधील राजकारण जमीन आसमानाचा फरक होता। एक आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि कारवाईचा सूडही ओढला जात नाही। कुणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही, सगळे बेफाम झालेत। फडणवीस सुसंस्कृत मुख्यमंत्री असं वाटत होतं, पण तुमच्याकडून खेद व्यक्त केला जात नाही, तेव्हा संवेदनशील बाबत शंका घ्यावी लागते। महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहे असं वाटत नाही का? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करताय। तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात, त्यांना तुम्ही काही बोलत नाही। तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। मुख्यमंत्र्यांकडून संकेताची अपेक्षा कायम असते, मग तो कोणत्याही अपेक्षा असो, अपेक्षा भंग करू नका। महत्त्वाचं म्हणजे राजकारणामध्ये चुकीचे पायंडे पडतील, तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्याकडून अपेक्षा आहेत। अमित साटम यांना निर्लज्जांचे शिरोमणी हा पुरस्कार द्यायला हरकत नाही। जनाची नाही मनाची लाज ठेवून त्यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना मुंबई प्रदेश अध्यक्ष पदावरनं काढलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। एक परवाही सांगितलं की अमित साटम हे प्रगल्भ नेते आहेत। बोलण्याचे कधी कधी संदर्भ असतात, टिपलं वेगळं जातं, सांगितलं वेगळं जातं। पण अमित साटम कधी असे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या घटनेबद्दल असे हावभाव करणार नाही किंवा असं हास्य वगैरे करणार नाही। एका वेळी बोलून दोन तीन विषय येत असतात, त्यामुळं एखादी घटना सांगितली मग दुसरी सांगितली, पण आपल्याला वाटतं पहिल्या घटनेबद्दल त्या ठिकाणी काय होते आहे। त्यामुळे अमित साटम हे सेन्सिटिव्ह नेते आहेत, संवेदनशील आहेत। त्यामुळे असं कुठलाही त्या ठिकाणी जे गैरसमज तयार करण्यात आला तो गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे। तुमचा मुंबईचा अध्यक्ष फिरी हसतोय, ही तुमची प्रतिक्रिया? फिरी हसतोय, या मृत्यूनंतर इतका क्रूर चेहरा बीजेपीचा या मुंबईत आणि महाराष्ट्रात आम्ही पाहतो आहोत। देवेंद्र फडणवीस, तुम्ही संवेदनशील आहात ना, स्वतःला समजताय ना? तुमची संवेदनशीलता फक्त आमदार खासदार फोडण्यापुरतीच आहे का? बघा जरा काय चाललंय या राज्यात, या मुंबईत। मुळामध्ये संदीप देशपांडे, तुम्ही अमितजी साटम यांच्यावर टीका करू नका, तुम्हाला तो अधिकार नाही। तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता येत नाहीत। अमित साटम यांच्या देहबोलीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला गेला। अमित साटम हे अतिशय संवेदनशील राजकारणी आहेत। तुमच्यासारखं दहीहंडीला मटण हंडी असं म्हणणारे अमित साटम नाहीत, हे संदीप देशपांडे यांनी लक्षात घ्यावं। संदीप देशपांडे, तुम्हाला नगरसेवकाच्या निवडणुकीत पक्षानं तिकीट देखील दिलेलं नाही। तुम्हाला नगरसेवक करावं असं देखील तुमच्या पक्षाला वाटलं नाही। त्यामुळे तुम्ही अमित साटम यांच्यावर टीका करणं बंद करा।